लासल गावातून पिंपळगाव नजीकला जोडणारा हा जो पूल आहे, ह्या पुलावरती खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्या पडल्या कारणाने जे शालेय विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या पुलाच्या कडेकडेने चालत असतात। तरी सदर आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला, हे जे विद्यार्थी पाऊस पडल्यानंतर हे जे पुलावरती खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले जाते आणि ते पाणी साचल्या कारणाने जे विद्यार्थी ह्या पुलाच्या कडेकडेने चालत असतात, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हो, ते विद्यार्थी जर त्याच्यावरून जातील त्याच्यावर एक अपघात पण होऊ शकतो आणि एखादा मुलगा खाली पण पडू शकतो आणि अजून त्याच्यामध्ये खूप पाणी पण साचले राहतं। पोरांना कपडे पण खराब होते, गाड्या इतक्या जोरात जाते ते कपडे पण त्यांचे खराब होऊ शकतात। मग शाळेत पण जायला त्यांना उशीर पण होऊ शकतो यांना। आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत, आणखी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात। रोज मुलं 10-11 या टायमिंग शाळेत त्यांचा रोजचा टायमिंग आहे, तिथं रोजचं पाणी खूप साचलेलं राहतं। मुलं आपला जीव मुठीत धरून रस्त्याच्या कडाकडानी म्हणजे जे साईडनी थोडी बॉर्डर आहे त्याच्यावरून जात राहतात। तिथं काहीतरी भिंत किंवा काहीतरी सुरक्षा जाळी वगैरे काहीतरी, नाही तर पुलाला काहीतरी डागडुजी करून ते पाणी नदीत ढकलण्यात यावे, म्हणजे जेणेकरून मुलं सुरक्षित जातील, सुरक्षित येतील। अजून तिथं रहदारी पण जास्त राहते, ट्रॅक्टर वगैरे मोठे मोठे ट्रक, भरपूर गावातले लोक त्या शाळेत जोडलेले, त्या रस्त्याने जोडलेले। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन तो पुलाचं काम व्यवस्थित करून आणि काहीतरी हे करावं। प्रशासनाने या पुलाचं काम पूर्णपणे केले पाहिजे आणि संरक्षण भिंत देखील बांधली पाहिजे। त्याचनंतर ह्याच रस्त्याने जे शेतकरी वर्ग आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये जात असतो। कॅमेरामन स्वप्नील सह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।